श्री स्वामी समर्थ सर्वांना। या शनिवारी म्हणजेच 28 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा आहे आणि बऱ्याच जणांना असे प्रश्न पडले असतील, ज्या गर्भवती महिला असतील त्यांनाही प्रश्न पडले असतील की या दिवशी चंद्राला ग्रहण आहे, तर मग ही कोजागिरी पौर्णिमा करायची कशी, कोणते नियम पाळायचे, दूध आटवायचं की नाही आटवायचं, नेमकं काय करायचं, जेवढे तुम्हाला प्रश्न असतील, ज्या नियम असतील, ज्या गोष्टी असतील, खूप काही कन्फ्युजन मनामध्ये बाळगू नका। इतर काही गोष्टींची अर्धवट माहिती घेऊनही आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते। पूजा करायची की नाही, सत्यनारायण तुम्ही करत असाल तर ते कसं करायचं, करायचं की नाही करायचं, करायचं असेल तर नेमकं केव्हा करायचं, कारण की संध्याकाळी ग्रहण सुरू म्हणजे दुपारनंतरच ग्रहणाचे वेध सुरू होतात आणि मध्यरात्री हे ग्रहण आहे, तर नेमका कोणती गोष्ट कोणत्या वेळी कशी करायची, असे जर मनामध्ये प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघितल्यानंतर कोणताच प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही आणि कोणतंही कन्फ्युजन राहणार नाही। तर व्हिडिओची माहिती व्यवस्थितपणे ऐका, तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रहणाची जी काही माहिती आहे, ग्रहण केव्हा सुरू होणार आहे, कोणी पाळावं, काय करावं, हे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। सर्वात महत्त्वाचा कोजागिरी पौर्णिमा आहे, तर याची पूजा केव्हा आणि कशी करायची ते मी तुम्हाला अगोदर सांगते। बघा, ग्रहण आहे आणि ग्रहणामध्ये हे ग्रहण दुपारी सुरू होऊन जवळजवळ त्याचे जे वेद आहेत ना, त्याचे वेद दुपारी चालू होणार आहे, म्हणून ही जी पूजा आहे तुम्हाला रात्री 12 ते 12:39 मध्ये करायची आहे। आणि जे ग्रहणाचे वेद आहे ते त्यानंतर म्हणजे 12:30 नंतर 1 नंतर सुरू होणार आहे, तो मी टायमिंग तुम्हाला पुढे सांगणारच आहे। त्याआधी जी आपण कोजागिरीची पौर्णिमा करत असतो याचं महत्त्व सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ कुठेही थांबवून पुढे पुढे घेऊन बघू नका, अर्धवट माहिती ऐकणार तर काहीही समजणार नाही। बघा, या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडायची कशी, एकदम तोंडी तुम्हाला सांगतेय, तुम्ही लक्षात घ्या। व्हिडिओ स्टॉप करून नंतर ज्यावेळेस मांडायची आहे त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल, स्टॉप करून तुम्ही तशी मांडू शकता। सर्वात महत्त्वाचं एक आसन घ्यायचंय, आसनावर बसायचे, त्यापुढे तुम्हाला काय करायचंय, चौरंग ठेवायचंय, कारण की जमिनीवर डायरेक्टली बसून कधीही कोणतीही पूजा करू नका, ती पृथ्वीला प्राप्त होत असते। म्हणून ज्या देवाची आपल्याला पूजा करायची आहे त्या देवाला ती प्राप्त होण्यासाठी स्वतः आपण आसनावर म्हणजे एखादी छोटीशी चटई, मॅट किंवा कोणताही कपडा तुम्ही आसन म्हणून घेऊ शकता। तर बघा, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक चौरंग घ्यायचंय आणि चौरंगावर सफेद कलरचं वस्त्र घ्यायचंय, कोणतंही असू द्या, सफेद कलरचं वस्त्र घ्यायचंय। ते वस्त्र घेतल्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचंय, लक्ष्मीचे प्रतीक म्हणून एका विड्याच्या जोड पानावर तुम्हाला सुपारी ठेवायची। आता चौरंग घेतला, एका बाजूला 2 विड्याचे पानं ठेवा, एकावर एक, म्हणजे त्याला आपण जोडपान म्हणतो, आणि त्यावर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल नसेल हरकत नाही, असली तर घ्या, नाही तर सुपारी ठेवा त्या नावाची, ठीक आहे। दुसऱ्या विड्याच्या जोडपानावर कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची। पुन्हा या बाजूला दोन जोडपान घ्या, म्हणजे जोडपान घ्यायचंय, 2 घ्यायचे म्हणजे एकावर एक, त्याच्यावर तुम्हाला कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची। अगोदर आपण लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली, आता दुसऱ्या 2 पानांवर कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे। आणि त्यानंतर तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या घ्या, किंवा आपला स्टीलचा तांब्या घेतला तरीही चालेल, आणि आंब्याचा डगळा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे, इंद्राचं प्रतीक म्हणून आपण तो ठेवतो। आता ज्यावेळेस आपण या ठिकाणी जोडपानांवर सुपारी ठेवतो त्या अगोदर तुम्ही पिवळ्या किंवा लाल केलेल्या अक्षदा ठेवायला विसरू नका। अक्षदा ठेवा आणि मग सुपारी ठेवा। त्यानंतर जो तांब्याचा तांब्या ठेवणार आहे त्याखाली सुद्धा अक्षदा ठेवा, म्हणजेच तांदूळ जे पिवळे किंवा लाल केलेले असतात हळदी कुंकवाने ते ठेवायचे, त्यावर तो तांब्या ठेवायचा, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचे, कलशावर स्वस्तिक काढायचे, 5 बोटं आपली उमटवायची आहे, जसं आपण कलश भरत असतो त्या पद्धतीने। त्यानंतर त्या कलशामध्ये सुपारी, 1 रुपयाचं नाणं, थोड्याशा अक्षदा, 1 फूल, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग ते आंब्याचा जो आपण डगळा घेतलेला आहे तो ठेवायचा आहे। अशा पद्धतीने ही पूजा मांडायची आहे। त्यापुढे बघा, चंद्राचं प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा। बघा, आता आपल्याकडे जर तांदूळ असले ना तर त्याचा गोल भरू म्हणजे कसा, एवढासा असा गोल काढायचा आहे, पाटावर तांदळाने ते भरायचं, असं गोलसर चंद्रासारखं बनवायचं। तुमच्याकडे एखादा चांदीचा शिक्का असेल तरी तो चंद्र म्हणून तुम्ही त्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवला तरीही चालणार आहे। अशी मांडणी आपल्याला ही करून ठेवायची आहे।
ही मांडणी 12 ते 12:30 मध्ये जी आपल्याला पूजा करायची त्याच्या आधीच ही मांडणी करा, कारण की ही मांडणी करता करता 12चे 12:30 होऊन जातात. जी पूजा आहे 12 वाजेपासून 12:39 पर्यंतच आपल्याला करायची असते. म्हणून मांडणी त्याआधी एवढी मांडणी तुम्ही करून ठेवली ना, यानंतर तुम्हाला अगदी सोपं आहे. दिवा अगोदर पेटवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे. सगळ्या देवांना तुम्हाला हळदी कुंकू वाहून घ्यायचंय, अक्षता वाहून घ्यायचे, फुलं वाहून घ्यायची आहे, धूप ओवाळून घ्यायचे, दिवा ओवाळून घ्यायचे. म्हणजे काय होतं की ही जी पूर्वतयारी तुम्ही मांडणी करून ठेवली ना, तर ही पूजा लवकर होते. आणि त्यानंतर ज्या सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्या सेवा बघा तुम्हाला करायच्या आहे. आणि नैवेद्याला आपल्याला काय करायचंय, आता बघा ग्रहण आहे. आपण इतर वेळेस पातेलं जे दुधाचं बनवलेलं असतं, आपण आटवलेलं दूध असतं ते प्रसाद म्हणून ठेवत असतो. पण आता ग्रहण आहे, त्याच्यामुळे ग्रहणातलं आपल्याला प्रसाद म्हणून घेता येणार नाही. घ्यायचं जे आहे ते वाटीमध्ये थोडंसं दूध ठेवायचंय आणि अगदी प्रसाद म्हणून एवढंसच घ्यायचं. ज्यावेळेस आपली सेवा संपते, पूजा पूर्ण होते, अगदी एवढंसं एक आपण जसं अमृत पंचामृत घेत असतो प्रसादाचं, तेवढंसच घ्यायचं आहे प्रसाद म्हणून. तर बघा, जिथे चंद्रदेवता शलाका रूपात अमृताचा प्रसाद घेत असतात, म्हणजे तोच प्रसाद जो आपण ठेवलेला असतो. आता 12:30ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवायचे. म्हणजे ही सगळी पूजा तुमची झाली का, त्यावेळेस दुधाचं भांडं ठेवायचंय. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या देवतांना हळदी कुंकू अक्षदा वाहून ती पूजा पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर जे आपल्याला तुळशीपत्र नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे ना, हे तुळशीपत्र दुपारीच तोडून ठेवा. म्हणजे तुम्हाला रात्री तोडायची गरज नाही, कारण आपण तोडतच नाही, तर दुपारीच तोडून ठेवा. आणि म्हणजे यावेळेस ग्रहण असल्यामुळे तुम्हाला तोडावंच लागणार आहे. जे काही आपण खाणार पिणार त्यामध्ये ते तुळशीपत्र असणं अनिवार्य आहे, म्हणजे ते असलंच पाहिजे. तर अशा पद्धतीने ही पूजा करायची. आता पूजा करताना ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मला जमलं तर मी याचा स्क्रीनशॉट तुम्हाला नक्की शेअर करेल. आता हा जो मंत्र आहे याचा स्क्रीनशॉट मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. हा मंत्र म्हणायचा आहे, म्हणजेच काय की आमच्या घरावरचं जे काही संकट आहे ते टळू दे, अपमृत्यू जो येणार आहे तोही टळू दे, आणि तुझा आशीर्वाद नेहमी आमच्यावर राहू दे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता हा जो दुधाचा नैवेद्य आहे तो आपल्या घरातल्या व्यक्तींनीच घ्यायचा आहे. आणि ज्या सुपाऱ्या आपण वापरलेल्या आहेत त्या पुन्हा उचलून ठेवायच्या आहेत. आणि दरवर्षी कोजागिरीला त्यांची पूजा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. आता बघा, ही पूजा झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर जी सेवा सांगती आहे ती तुम्हाला करायची आहे. ही पूजा आपली पंचोपचार झाल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. नाही 11 माळी जमलं तर 1 माळ का असे ना, पण करा, सेवा करा. याचं महत्त्व काय आहे हे पण मी पुढे सांगते आहे. त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येकी 1 माळ जप करायचा आहे. तसेच 16 वेळा श्री सुक्तम, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा आणि गीतेचा 15वा अध्याय. आता सांगितलेल्या सेवा या तुम्हाला सगळ्या जमल्यात, खूप खूप उत्तम आहे. नाहीच जमलं तर जे मंत्र मी सांगितले आहे ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेले आहे. नाहीच भेटले तर यूट्यूबवर सर्च करा, ते तुम्हाला नक्की भेटतील. आता हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे जो मी तुम्हाला सांगितला आहे. आता लक्ष्मी म्हणजे श्री शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी, सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. अतिशय खरं आहे हे. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते आणि त्रास देते, कटकटी निर्माण करते, अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीला अक्काबाई असं म्हणतात. आणि तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला. आता ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरावरून फिरते. कोण झोपला आहे, कोण जागा आहे हे ती पाहत असते आणि अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते. पण बघा, कोण जागतोय म्हणजेच कोण जागरतो यावरून या पौर्णिमेला कोजागिरी हे नाव पडलेलं आहे. आता ही ती बघते की कोण जागरण करतंय त्यांना सुख, समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. म्हणून कोण जागतोय, कोण जागरतोय हे ती बघत असते आणि म्हणूनच या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा असे म्हणतात. कोजागरी पौर्णिमा असं नाव याला पडलंय. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर भ्रमण करत असतो, फिरत असतो आणि कोण पूजा करतोय किंवा करत नाही हे तो बघत असतो आणि वारंवार को जागरती असे तो विचारतो. यावरून हे नाव रूढ झालेले आहे.
म्हणजे तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा ही काय आहे आणि हिचं नाव कोजागिरी का पडलं हे तुम्हाला कळलं असेल. आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 ते 12:39 आपण या सेवा करत असतो. यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, बघत असते. ज्या घरामध्ये जागरण चालू असतं त्या घरामध्ये अक्काबाई न येता माता लक्ष्मी प्रवेश करत असते. म्हणून या दिवशी जागरण करण्याला अतिशय महत्त्व आहे. कमीत कमी 12-12:30 तरी तुम्ही जागरण करा. सगळे एकत्र मिळून हा कार्यक्रम करत असता. परंतु या दिवशी ग्रहण असल्यामुळे आता काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. आता या वर्षी चंद्राला ग्रहण असल्यामुळे आता जो आपण नैवेद्य दुधाचा नैवेद्य चंद्राला देत असतो आणि नंतर तो आपण प्राशन करत असतो, परंतु चंद्रालाच ग्रहण आहे तर आपण ते ठेवूच शकत नाही. याचाच अर्थ कसा आहे की जो मी तुम्हाला सांगितलं पूजा करताना जो नैवेद्य आहे अगदी किंचितसा घ्यायचा आहे, थोडा थोडा, आणि उरलेलं दूध आपल्याला दुसऱ्या दिवशी घ्यायचं आहे. ते चंद्राच्या प्रकाशात यावर्षी ठेवायचं नाही. म्हणूनच चंद्राच्या प्रकाशात एकत्र येऊन दूध आटवण्याचा कार्यक्रम यावर्षी आपण करू शकत नाही. तुम्हाला दुपारीच आटवून ठेवायचं आहे आणि रात्री फक्त थोडासा नैवेद्य आपल्याला बाहेर चंद्राला न ठेवता घरातच जी पूजा केली आहे चंद्र देवताच्या नावानी, कुबेर देवतेच्या नावानी, त्यांना आपल्याला ठेवायचं आहे. तर आणि नंतर दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये तुम्ही हे दूध ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी प्या, हरकत नाही. आता कार्यक्रम कसा करायचा आहे तुम्हाला समजलं असेल. सर्वात महत्त्वाचं आता हे ग्रहणाचे वेध केव्हा सुरू होत आहे हे मी तुम्हाला सांगते. बघा, शनिवारी दुपारी 3:14 ग्रहणाचे वेध आपल्याला पाळायचे आहे. आपल्याला म्हणजे आपल्याला सगळ्यांना पाळायचे आहे. नीट महत्त्वाची माहिती सांगते, ती व्यवस्थित ऐका. आता बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवारी संध्याकाळी 7:41 पासून हे वेध पाळायचे आहे. वेद काळामध्ये भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. तसंच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र हे सगळ्या गोष्टी करता येतील. ग्रहण काळामध्ये म्हणजेच रात्री 1:05 ते 2:23 या काळामध्ये पाणी पिणे, झोपणे किंवा मलमूत्र करणे हे करू नये. आता याचं कन्फ्युजन मी तुम्हाला दूर करते. बघा, 3:14 ग्रहणाचे वेध पाळायचे आहे. म्हणजेच काय की ग्रहणाचे जे वेध असतात ना, कापणं, कुपणं या गोष्टी तुम्ही करू नका. आणि जे बाकीचे गर्भवती महिला वगैरे आहे, बाल, वृद्ध, अशक्त यांनी हे जे वेध सुरू झालेले आहे हे 7:45 रात्री 7:45 वाजल्यापासून पाळायचे आहे. म्हणजे काय की जर तुम्हाला वॉशरूमला जायचंय तुम्ही जाऊ शकता. ही गोष्ट थांबवण्यासारखी नाहीये. पाणी पिणं सुद्धा थांबवण्यासारखं नाहीये, तुम्ही करू शकता. हे तुम्ही फक्त कोणत्या वेळात पाळायचं आहे? अर्ध्या रात्री, म्हणजेच कधी 28 तारखेचा जो शनिवार आहे त्या शनिवारच्या रात्री 12 नंतर जी आपली पूजा झालेली असते त्यानंतर 1:05 ते 2:23 अगदी 1 ते 1.5 तासाच्या कालावधीमध्ये फक्त तुम्हाला ही वेळ पाळायची आहे. झोपू नका, वॉशरूमला जाऊ नका, पाणी पिऊ नका. ह्या कमीत कमी 1.5 तास तुम्ही पाळायला हरकत नाही. याच्या आधी जे वेद आहे त्या वेदांमध्ये तुम्ही या गोष्टी केल्या तरी चालतील, कारण की इतका वेळ तुम्हाला ही पाळता येणार नाही. फक्त हा 1.5 तास तुम्ही पाळा. बाल, वृद्ध, अशक्त, गर्भवती महिलांसाठी 1:05 ते 2:23 एवढा वेळ स्पष्टपणे मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा वेळ पाळा. इतर वेळामध्ये तुम्ही पाळता आलं तर चांगलंच आहे, जसं वेद चालू आलं. पण नाही जमलं तर तुम्ही या गोष्टी करू शकता. फक्त हा 1.5 तास कटाक्षाने पाळा. आता बघा, ग्रहणातील कृत्य जे आहे की ग्रहण स्पर्श कधी होणार आहे? 2:23 म्हणजेच काय, ग्रहणाचा स्पर्श झाला म्हणजे ग्रहण सुटलं. त्यानंतर तुम्ही स्नान वगैरे करू शकता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ग्रहण स्पर्श होता स्नान करावे. त्यानंतर देवपूजा, तर्पण, श्राद्ध, होम, हवन, दान हे सगळं तुम्ही केलं पाहिजे. आणि ग्रहणाच्या पूर्ण काळामध्ये काही नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा, काहीही होणार नाही. बाकी ज्यांना असं वाटत असेल ना की काय नाही, झोपलं तरी चालतं, काही केलं तरी चालतं, तर ते तुमची श्रद्धा आहे. कारण की आपण कोणाच्या मनाच्या विचारांवर जोर जबरदस्ती करू शकत नाही. हा एक श्रद्धेचा भाग आहे. ज्यांना पटत असेल त्यांनी पाळा, ज्यांना पटत नसेल त्यांनी नाही पाळलं तरीही काहीही हरकत नाही. प्रत्येकाच्या मनाची श्रद्धा आहे. तुमच्या विचारांनुसार तुम्ही करू शकता. परंतु ही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे. म्हणून मी हे जी महत्त्वाची माहिती आहे ती सांगितलेली आहे. सुरुवातपासून शेवटपर्यंत ही माहिती सांगितलेली आहे. आणि ग्रहणामध्ये काय करावं, काय करू नये तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बघा, ही अतिशय महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.